महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर आलेल्या भीम अनुयायांसाठी रिपब्लिकन आठवलेगड पर्यावरण विभागाच्या व अज्ञान रिसर्च अँड एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भीम अनुयायांसाठी भोजन वाटप तसेच कापडाची थैली व पाणी वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन विजय शंकर शेट्टी यांनी केले होते। या कार्यक्रमास निलेशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण मिळालेले संजय डावरे, पॅन्थर रतन असवारे, नितीन सावंत, संजय कुडाळकर, शिवराम, सुचिता कांबळे, हर्षा भोसले, सोनाली, शुभांगी तसेच इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अज्ञान रिसर्च एज्युकेशनल ट्रस्ट व आता आठवले साहेबांबरोबर जुडल्यामुळे रामदास आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही जवळजवळ नाही बोलून तरी 35 इयर्सपासून करतो आहे। आणि या अज्ञान रिसर्च एज्युकेशनल ट्रस्ट रजिस्टर्ड झालेले 18 वर्ष झालेली आहे। आणि आठवले साहेबांबरोबर पहिल्या ह्याच्यावरून करतो आहे। आमचं 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल हे काम करत होतो। पहिले 2-2.5 हजार पब्लिक 6 डिसेंबरला असायची, 1,500-2 हजार पब्लिक 14 एप्रिलला असायची। आज 3,500 ते 5,000 पब्लिक असतात। आणि त्या हिशोबामध्ये ट्रस्टमध्ये आम्ही अन्नदान वाटप करत असतो, आदिवासीमध्ये पण काम करत असतो। प्रत्येक जिकडे गोर गरिबांचा काही प्रॉब्लेम असेल त्या गोष्टीसाठी आम्ही उभा राहण्याचा खंबीर प्रयत्न असतो। आठवले साहेबांच्या मार्गदर्शना थ्रू आम्ही सगळ्या गोष्टीवरती पोचत असतो की कुठे कुठे त्या लोकांना खरंच गरज असते या दीन दुबळ्यांसाठी, त्याच्यासाठी मदत करत असतो। आमच्या ट्रस्टच्या बाबतीत काही दुसरी माहिती करायची असेल तर मॅडम आहे, त्यांच्याशी आपण बोलू शकतो। समजा हां बोला। पर्यावरणावर आपण काम करताय, पण आता बघितलं उष्मावरी वाढलेली आहे, पर्यावरणासाठी काहीतरी आज जयंतीनिमित्त काय संदेश आहे? जयंतीनिमित्त पर्यावरणावरती काय सांगू शकतो, यावेळी तर चांगलं साफसफाई झालेली आहे BMCच्यामुळे। BMCनी चांगलं इकडचं मस्त चांगलं क्लीन एन्व्हायरमेंट केलेलं आहे आणि प्रदूषणाला 2-3 दिवसापासून कमी झालेलं आहे। नाही तर प्रदूषणाची एवढी वाढ होती की लोकांना खरं श्वास घ्यायला त्रास व्हायची आणि एवढे कन्स्ट्रक्शन चालायची तर एवढी धूळ मिट्टी उडायची तर लोक म्हणजे त्रासून गेलेले या गोष्टीसाठी। पण या कामावरती चांगलं काम होतं आहे। पुढे आम्ही मी मुंबईचा अध्यक्ष असल्यामुळे आठवले साहेबांच्या पर्यावरणच्या ह्याच्यावरती मुंबईवरती मी काम करत आहे आणि या सगळ्या गोष्टीवरती आपल्या आहे। आता पक्ष्यांना तुम्ही गर्मीमध्ये पक्ष्यांना प्राण्यांना छोटे जे प्राणी आहे पक्षी आहे त्यांच्यासाठी तुम्ही पाणीचा उपलब्ध करून ठेवा। तर आपल्या बिल्डिंगच्या बाहेर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती कुठेही ठेवून द्या तर ते दुपारची जरा तुमच्याकडून पाणी पिऊ शकणार आणि या पर्यावरणाला तुम्ही सपोर्ट करू शकणार। एक छोटंसं कार्य हात तुम्ही लावलात ते सर्वात बेस्ट असणार। थोडं जसं पाण्याच्या सत्याग्रहावर लोकांसाठी खुले केलं तसं प्राण्यांसाठी देखील आपण करावं असं मेसेज आपल्या नाही बाबासाहेबांनी पर्यावरणाला पहिल्यापासून मदत केलेली आहे आणि त्या पर्यावरणची झाडं लावायची आणि पर्यावरणला स्वच्छ ठेवायचं। हे पाणीचं जे महाडमध्ये जे केलेलं आहे ते सगळं पर्यावरणचेच आंतरिक सगळ्या गोष्टीवरती केलेलं आहे आणि या गोष्टीला कुठे त्यांनी काय बोलतात हायलाईट केलं नाही, असं फक्त ठराविक असं सांगितलं नाही की पर्यावरण आहे। पण ही गोष्ट अशी आहे की लोकांना त्यांना अवेअरनेस आणि चांगल्या गोष्टीमध्ये मार्गदर्शन केले की तुम्ही स्वच्छ आणि क्लीन आणि चांगले राहावा आणि स्वच्छ पाणी प्या। आणि त्या पाण्यासाठी ते महाडमध्ये ते सत्याग्रह जे केलेलं आहे त्याच्यावरतून आहे। लोकांनी सगळं आपलं जीवदान सगळं काही दिलेलं आहे या भीमशक्तीला एक ताकदवर बनवायसाठी। मी हे करत असतो, उम्मीद करत असेल की पुढच्या सर्वप्रथम
तमाम भारतीयांना आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या महामानवामुळे आज आम्ही इथे राहतो आहे, खातो आहे, पितो आहे, त्या महामानवामुळे व त्या महामानवाला आज आदरांजली वाहत असताना त्यांच्या जयंतीनिमित्ताने इथे चैत्यभूमी येथे अज्ञान रिसर्च एज्युकेशन अँड ट्रस्ट यांच्या वतीने गेल्या 20-25 वर्षापासून इथे भोजनदानाचा कार्यक्रम करत असतो. त्यात मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून इधर है ना, इंटरव्यू लेना, थोड़ा चाय भी चर्चे में रखना.